अशोक खरात यांच्यामुळे आमच्या गावाचं नाव देखील खराब होत चाललेलं आहे. खऱ्या अर्थाने ते तर राहणार त्यांचं मिरगाव आहे, परंतु आमच्या देखील गावाचं नाव त्यामध्ये खराब होत आहे. मोठ्या लोकांसाठी बाबा, गरिबासाठी ते बाबाच नव्हते. ते गरिबांना कधी भेटत नव्हते या भागातल्या. आमच्या वडिलांच्या वर्गात होते. आमच्या वडिलांनी आम्हाला स्वतः सांगितलेले हे कॅप्टन करा, ते कोंबडी चोर होते पहिल्यापासून. घरून अंडे चोरून आणणे, शाळेत विकणे, हा त्यांचा पहिल्यापासूनचा धंदा होता. सिन्नर तालुक्याच्या वावी गावातील रयत शिक्षण संस्थेची ही शाळा 1957 साली ही शाळा स्थापन झाली आणि तेव्हापासून या शाळेमध्ये 10वीमध्ये म्हणजे त्यावेळेच्या मॅट्रिकमध्ये जो विद्यार्थी या केंद्रावरती पहिला आला, प्रथम क्रमांक ज्यांनी पटकावला, त्या विद्यार्थ्यांची नावं या बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 1983 साली जो विद्यार्थी इथे पहिला आला त्याचं नाव आहे घंगाळे PS. मात्र ही शाळा इतकी सुंदर संस्था ज्या शाळेला लाभली आहे ती रयत शिक्षण संस्था. ही शाळा या हुशार विद्यार्थ्यांमुळे ओळखली जात नाहीये, तर ओळखली जाते आहे नको त्या ओळखीमुळे, अर्थात अशोक खरातमुळे. आणि जो अशोक खरात जगासमोर स्वतःला कॅप्टन म्हणून घेत होता, तो अशोक खरात या शाळेचा एक नापास विद्यार्थी आहे, हे युवांना समोर आलंय. अशोक खरातचं मार्कशीट 1983 सालचं हे सांगतंय की तो गणितामध्ये नापास झाला होता. त्याला 28 गुण गणितामध्ये मिळाले होते. जो अशोक खरात पुढे जाऊन स्वतःला कॅप्टन म्हणून घेऊ शकला आणि अंकशास्त्राचा एक ज्योतिष म्हणून जगाच्या डोळ्यांमध्ये धूळफेक करत राहिला. जगाच्या म्हणण्यापेक्षा जे त्याच्या कच्छपी लागले अशांच्या. या शाळेमध्ये आपण आत्ता जेव्हा आलो तेव्हा ही सगळी मुलं दिसली. अगदी ही लहान मुलांपासून इथं हे तरुण आहेत जे कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती या शाळेचे विद्यार्थी राहिलेले आहेत. आपण या विद्यार्थ्यांशी बोलूयात. खरं तर रयत शिक्षण संस्था महाराष्ट्रातली अतिशय नावाजलेली संस्था. मी या संस्थेचा विद्यार्थी राहिलो याचा मला अभिमान आहे. तुम्हा सगळ्यांना अभिमान असणं स्वाभाविक आहे. मात्र आत्ता अशोक खरात जिथे शिकला तीही शाळा असं म्हणून जे ओळखलं जात आहे ते हे दुर्दैव आहे. नक्कीच हे खरं तर खूपच दुर्दैव आहे. अशोक खरात यांच्यामुळे आमच्या गावाचं नाव देखील खराब होत चाललेलं आहे. खऱ्या अर्थाने ते तर राहणार त्यांचं मिरगाव आहे, परंतु आमच्या देखील गावाचं नाव त्यामध्ये खराब होत आहे. त्यांनी अशी जी भंगार लाजिरवाणी गोष्ट अशी केली की समाजापुढं काय मांडावी हे बोलणं सुद्धा या बाईटवर आम्हाला बोलू का नको असं झालेलं आहे. काय बोलावं काही नाही, एकदम म्हणजे लाजिरवाणी गोष्ट या ठिकाणी अशोक खरात यांनी केलेली आहे. एक तर ते कॅप्टन म्हणायचे लायकीचे सुद्धा नाहीये, अतिशय असे भंगार व्यक्तिमत्व म्हणावं लागेल. आणि त्यांच्यामध्ये सहभागी झालेले राजकारणी यांचा देखील कुठेतरी यामध्ये हात होता, त्यामध्ये पण ते फसले गेले. ही पूर्णपणे मीडियाने सर्व घटना उघडकीस करावी व लवकरात लवकर कारवाई होईल एवढी आमची एक इच्छा आहे ग्रामस्थांकडून. हे वावी गाव जिथं अशोक खरात शिकला इथून काही अंतरावरती मिरगाव आहे जिथं त्यांनी त्याचा आश्रम स्थापन केला होता. पण या आजूबाजूच्या परिसरातली लोक त्याच्या त्या आश्रमात कधी फारशी गेलेली दिसत नाहीयेत. आम्ही मिरगावमध्ये देखील जाऊन आलो नाही. त्यांच्याकडे कोणी जात नव्हतं. लोक गेले तर फक्त मंदिर असल्या कारणाने तिथं जायचे. ते बाबा मोठ्या लोकांसाठी बाबा, गरिबासाठी ते बाबाच नव्हते. ते गरिबांना कधी भेटत नव्हते या भागातलं. आणि आज सगळ्यांना त्यांचं जुनं इकडचं सगळ्यांना माहिती असल्यामुळे कोणी त्यांना इकडचं जादा व्हॅल्यू देत नव्हते आमच्या भागातलं. पण आज त्या कारणामुळं आमच्या भागाचं जे नाव आज इतकं महाराष्ट्रभर चर्चेत आलं, अशाच आम्ही निषेध करतो त्या व्यक्तीचा. आणि ही वृत्ती प्रामुख्याने की जे राजकीय नेते आपण समाजाचं नेतृत्व करतो म्हणून पाहतो त्यांच्याकडे, ते अशा प्रकारामध्ये त्याच्या कच्छपी लागले होते. ही वस्तुस्थिती. या आधी बी आमचे मित्र आहेत ते दत्ता केमनर, ज्यावेळेस असं बाबाच्या विषयात त्यांनी वर्षभर आधी या इथं वावी पोलीस स्टेशनवर त्यांच्यावर आबरू नुकसान ज्यावेळेस दावा दाखल केला, त्यावेळेस आम्हाला जी वस्तुस्थिती दत्ता केमनरकडून कळली. आम्ही शेवटी नागरिक आहे, परंतु आम्हाला ज्यावेळेस ते कळलं का त्यांच्यावर अशी आबरू नुकसान झाली म्हणून आम्ही इथं पोलीस स्टेशन त्यांच्यासोबत जबाबासाठी गेलो होतो. त्यावेळेस आम्हाला या काही अंतर्गत गोष्टी त्यांच्याकडून माहिती झाल्या होत्या. परंतु त्यावेळेस त्यांना बी म्हणजे ते दत्ता केमनर दैनिक पुढारीचे ते संपादक, त्यांच्यावर खबरदार पोटरीचे ते संपादक, त्यांच्यावर कुठल्या तरी प्रकारे काहीतरी दबाव आणला गेला आणि ते त्या प्रकरणात मग थांबले गेले.
एक नागरिक म्हणून काय वाटतं या सगळ्या प्रकाराबद्दल जे काही आता समोर आलंय? हे एकदम वाईट झालेलं आहे. एखादं चांगलं काम केलं असतं तर चांगलं नाव निघतं. हे वाईट कामाचं काय आहे? कोणासाठीच चांगलं नाही. आणि याच्याने पूर्ण हा एरिया हे झालेलं आहे, पूर्ण तालुक्याचं नाव खराब झालेलं आहे. देवाचाच फटका म्हणावा असं वाटतं कधी कधी. कारण काही एखाद्या व्यक्तीने जे काही कृत्य केलेलं आहे त्याची जबाबदारी इतर कोणावरती असू शकत नाही. या परिसरावरती अतिशय सुंदर असा हा सिन्नरचा भाग आहे. लोक खूप चांगले आहेत. ही शाळा अतिशय सुंदर आहे. संस्था तर माहीतच आहे आपल्याला. मात्र त्यांनी जे कृत्य केलं, आश्चर्य या गोष्टीचं आहे की जो 10वी नापास होता, 28 मार्क त्याला गणितामध्ये मिळाले, तो इथून नापास झाल्यानंतर मधली काही वर्ष गायब होता. तो मर्चंट नेव्हीमध्ये अगदी मिळेल ते काम करत होता. हमालापासून ते अगदी मिळेल ते काम त्यांनी केलं. मात्र इकडे गावाकडे आल्यानंतर तो स्वतःला कॅप्टन म्हणून घेत होता. इथंपर्यंत गोष्ट आपण समजू शकतो की त्यांनी बढाई मारली. मात्र त्याची ही बढाई भल्या भल्यांनी कशी स्वीकारली हा प्रश्न आहे. म्हणजे तो कॅप्टन आहे याची कोणी खातरजमा नाही केली. म्हणजे या सगळ्या परिसरामध्ये तो कॅप्टनच म्हणून घेत होता. नाही, परिसराला सर्वांना माहित होतं त्याची काय पद्धत आहे काय वगैरे. इथं तर त्यांना कोंबडी चोर असंच म्हटलं जायचं पहिल्यापासून. का बरं? तर असं आम्ही काही लहान होतो त्यामुळे आम्हाला एवढं माहित नाही. पण असं इथं म्हणायचे की ते ज्यावेळेस इथून वावीतून ते म्हणजे कांडळवाडी त्यांचं गाव आहे, तिथून ज्यावेळेस गेले ते कोंबड्या चोरूनच पळाले असं म्हटलं जातं. आम्हाला काही एवढं माहिती नाही त्यातलं, बाकी काही सांगू शकत नाही. पण या भागामध्ये कोंबडी चोर म्हटलं जाईल. हो, कोंबडी चोर, मोटर चोर आमच्या वडिलांच्या वर्गात होते. आमच्या वडिलांनी आम्हाला स्वतः सांगितलेलं आहे. हे कॅप्टन खरा ते कोंबडी चोर होते पहिल्यापासून. घरून अंडे चोरून आणणे, शाळेत विकणे, हा त्यांचा पहिल्यापासूनचा धंदा होता. नंतर ते शाळा सोडून गेल्यानंतर ते 5-7 वर्ष गायब झाले. मग त्यामुळं मग ते कुठं गेले काय झाले, नंतर डायरेक्ट कॅप्टन बनून झाले. हो, म्हणजे या भागातल्या लोकांना त्याची असलियत माहीत होती. माहिती होती. हो, पहिल्यापासून माहिती होती. त्याच्यामुळे त्याच्या आश्रमाकडे कोणी असे मंदिरात जात असतील. ईशान्येश्वर महादेवाचं मंदिर आहे, आपण हिंदू आहे म्हणून सर्व तिथं जात होते. म्हणून कॅप्टन खरं तर कोणी काही गेलं नाही. फक्त एक महादेवाचं मंदिर आहे, आपण शंकराला सर्व भगवान शंकराला मानतो म्हणून आम्ही इथले ग्रामस्थ किंवा आजूबाजू सगळा जो प्रकार उघडकीस आला त्यानंतर काय तुमच्या मनात येतं की जे बडे म्हणवणारे सगळे नेते किंवा अधिकारी त्याच्या नेत्यांबद्दल आपण काय बोलू शकतो? शेवटी ते उच्चस्तरीय, आपण त्यांना काही बोलू शकत नाही. पण झालेला प्रकार हा चुकीचा झालेला आहे. आजकाल लॉजिक पेक्षा मॅजिक जास्त भरोसा झाला. तू एखाद्या रील साठीचा डायलॉग मारतोय. रील साठीचा नाही, हे खरं ही वस्तुस्थिती झालेली. कारण का आजकाल जे इतके मोठे मोठे नेते हे जर अशा याच्यात पडताय तर मग आपण एक महासत्ता होण्याच्या दिशेने चाललेलो आहे. तर मग महासत्ता होण्याच्या दिशेने जर ज्यावेळेस आपला देश चाललेला आहे तर मग तिथं मॅजिक महत्वाची का लॉजिक महत्वाचं? बरोबर आहे. हे जे त्यांनी म्हटलंय ना, हे हसण्यावारी नेण्यासारखं अजिबात नाहीये. एका तरुणाची प्रतिक्रिया आहे जो आपल्या देशाला महासत्ता बनल्याचं त्याची इच्छा आहे, बनावं आपल्या देशाने महासत्ता. मात्र मॅजिकच्या दिशेने लोक जात आहेत. अगदी सहज सोपा मार्ग लोकांना जवळचा वाटतोय की या मार्गाने गेलं की आपले सगळे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागतील. मॅजिक तर मान्य आहे बरं का, पण नाही सर, म्हणायचं एवढंच आहे का सर, यामध्ये मोठे मोठे मंडळी फसले यामध्ये का यांनी जास्त मॅजिकवर विश्वास केला. पण म्हणायचं एवढंच आहे का विज्ञान आणि या गोष्टी सोडून आपण या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवतोय. आपण एवढे मोठे मोठे नेते फसले गेले यामध्ये, पण आता बोलणार तरी काय, असा प्रश्न निर्माण झालेला आता तरुण पिढीला. मॅजिक तर म्हणता येणार नाही सर. कारण एक आता मागे कॅप्टन खरात स्वतः आमच्या वावी गावामध्ये वैजेश्वर मंदिरामध्ये आले होते. आमच्या वावीतील वैजेश्वर मंदिर म्हणजे खूप जुनं काळात 1139 सालातील मंदिर आहे. हे अगदी ईशान्येश्वर नव्हतं. त्याच्यानंतर देखील त्याच्या पहिलेचं खूप पुरातन तत्वविभागाकडे यादवकालीन मंदिर आहे आपलं. ते तिथे आले होते आणि ते म्हटले होते का या महादेवाच्या मंदिरात या गाभाऱ्यात म्हणजे पिंडामध्ये मूर्ती नाही, देव नाही म्हणे. असे ते त्यांची बाईट होती, देव नाही. तर आता तो कोण झाला? तो तर काय देव नाही, तो तर देव नाही. तो कोण झाला देवाला? असं का म्हटलं पण त्यावेळी? का त्याचा कल असेल का त्याच्या मिरगावकडे लोकांनी वळावं? अच्छा, त्या पुरातन मंदिराकडे लोकांनी न जाता त्यांनी बांधलेल्या मंदिराकडे लोकांनी वळावं यासाठी त्यांनी हे पाडून टाका असे म्हटले होते. आणि हे
चुकीचं विधान केलं होतं त्या मला असं वाटतं का आमच्याच महादेवाचा फटका त्याला चांगला बसलेला आहे. अच्छा. हो. नाही, ही वृत्ती किती खराब आहे बघा, की जे पुरातन मंदिर आहे, हा म्हणतो तसं यादवकालीन मंदिर आहे, त्या मंदिराबद्दल लोकांच्या मनामध्ये काहीतरी चुकीचे विचार पेरायचे आणि ते मंदिर व्यवस्थित नाही असं लोकांना सांगायचं आणि जेणेकरून लोक त्यांनी बांधलेल्या मंदिराकडे येतील आणि त्या मंदिराच्या परिसरात काय चालायचं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. मगाशी तू म्हटलंस तुझ्या वडिलांनी सांगितलं, तुझ्या वडिलांच्या वर्गात अशोक खरात होता, म्हणजे त्याच्या घरातून अंडी चोरून आणायचा आणि इकडे विकायचा. अच्छा. हा पहिल्यापासूनचा यांचं हे होतं. अंडी, कोंबड्या, आपले संडाचे जुने डबडे सगळे चोरून आणून त्यांचं विकणे हे त्यांचा पहिल्यापासून धंदा होता. मी घरातून त्याला त्यामुळेच त्याच्या बाहेरही काढलं होतं असं. हो 100% असं पण असू शकतं. तर मधल्या काळात हा अशोक खरात नापास झाल्यानंतर काही वर्ष गायब होता इथल्या लोकांसाठी. मर्चंट नेव्हीमध्ये तो पडेल ते काम करत होता. मात्र जेव्हा आला तेव्हा तो स्वतःला कॅप्टन म्हणून घेऊ लागला आणि त्यानंतर एक वेगळ्या प्रकारे त्यांनी त्याचा जो भोंदूगिरीचा धंदा आहे तो सुरू केला. ही सगळी लहान मुलं या शाळेमध्ये शिकणारी आहेत, अगदी 1ली-2री पासून ती अगदी इथं हे कनिष्ठ महाविद्यालय आहे 11वी-12वी पर्यंतचं आणि शिक्षक वर्ग देखील आहेत. तुम्ही शिक्षक आहात तर खूप सुंदर शाळा आहे तुमची. इथं शाळा सुटल्यानंतर देखील हे विद्यार्थी रेंगाळलेत, खेळतायत. याचा अर्थ शाळेबद्दल मुलांना आपुलकी आहे. बरोबर, आपुलकी आहे. सर्वच मुलं दररोज शाळा सुटली की वावी गावातले जेवढे तरुण मुलं आहेत ते सर्व क्रिकेट खेळायला जातात. बरोबर. आणि त्यांचा व्यायाम पण चांगला होतो. परत पोलीस भरतीची पण तयारी खूप करतात ते. हे जे अशोक खरात प्रकरण आहे, म्हणजे शाळा इतकी चांगली आहे, इतकी मोठी शाळेला परंपरा आहे, तर या अशोक खरातचं नाव हे जे काही जोडलं जात आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे त्यांनी जे काही केलं त्याची जबाबदारी सगळी त्याच्यावरती आहे, पण जी लोक बाहेरची त्याच्या ह्या सगळ्या याला भुलत होती, म्हणजे रयत शिक्षण संस्था, कर्मवीर अण्णा जे आहेत एकदम पुरोगामी विचारांनी सगळी ही शाळा आणि ही संस्था पुढे जात राहिली. सर नेमकं काय झालंय, मी इथं नवीन आलेलो आहे आणि मी याच्या अगोदर जवळजवळ 11 ते 12 वर्ष सातारा जिल्ह्यात कामाला होतो, त्यामुळे मला काही एवढी त्याच्यातली आयडिया नाही. तर ह्या सगळ्या म्हणजे ह्या शाळेमध्ये तुम्हाला शिक्षणाबरोबरच कसा विचार करायला हवा, लॉजिक हा म्हटला तसं विज्ञानाची कास धरायला हवी, हे सगळं शिकवलं जातं. आता आपण तर आता विज्ञानाच्या युगातच वाढ राहिलो. आता तरी बी लोक का बाबूकडे जाऊ राहिले अजून तर ते आम्हाला कळाना. आणि असं जर चालू राहिलं तर भारत मला वाटत नाही महासत्ता होईल. जर नेतेच आपले जर अजून बाबा लोकांवर विश्वास ठेवू नये, कोणी कॅप्टन मध्ये. तर आता तुमच्या मार्फत आम्हाला कळलं का ते कॅप्टन तर नाही म्हणे, तिथं नेव्हीवर काय कामाला होते ना, काहीतरी काम करायचे. आणि आता तिने जर कॅप्टन म्हणून इकडं लोकांना इतकं फसवलं आजपर्यंत भागात, तर या गोष्टीचा आम्हाला फार म्हणजे असं वाटत नाही का ते असं आपल्या भागातून आणि अशा गोष्टी बाहेर यावं कुठं समाजात. याने एक वाईट समाजात आणि आजूबाजूच्या भागामध्ये एकदम वातावरण दूषित होत चाललं या गोष्टीमुळे. एखाद्या महिला सुरक्षित राहणार नाही असं चाललं. बरोबर आहे. शासनाने यावर कडक कारवाई केली पाहिजे. एखाद्या झाडाला एकच किडकं फळ लागतं तसं काहीसं आपल्याला म्हणता येईल की या संस्थेमध्ये, या शाळेमध्ये शिकलेली ही सगळी मुलं काय विचार व्यक्त करतायत हे आपण पाहतो. आणि दुसरीकडे याच शाळेतील अशोक खरात जो स्वतःला कॅप्टन म्हणवत होता आणि पुढे आध्यात्मिक गुरु असं म्हणवत त्यांनी काय केलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, वावी, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.